आज 2 पायऱ्यावरून डायरेक्ट गणू खाली पडला, त्यामुळे तिला डॉक्टरकडे घेऊन गेलेली. गुड मॉर्निंग गाईज. इथे माझी लगबग चालू आहे ती दाल खिचडी बनवायची, कारण की गणूला बरं नाही आहे. सर्दी झाल्यामुळे तो चिडचिड करतो, मला अजिबात सोडत नाही. म्हणून म्हटलं झोपलं तर पटकन इथे दाल खिचडी बनवून घेते. सो सकाळी उठल्याच्यानंतर त्याच्या आवडीचे कांदा पोहे बनवले, पण त्यांनी काही ते खाल्लेच नाही. सो त्याची ऑल टाईम फेवरेट नाचणी मी बनवली. नाचणी दुधामध्ये टाकून तर कसं तरी त्यांनी खाल्लं, हातपाय तोंड धुतलं आणि झोपवले. सो झोपवल्याच्यानंतर इथे पटकन मी दाल खिचडी बनवायला आली. आणि दाल खिचडी बनवून झाल्याच्यानंतर मला पूर्ण म्हणजे उठल्याच्यानंतर तो शूट करायला टाईमच नाही मिळाला. हे बघा गणू कसा रडतो आमचा बघा. काय मग फायनली संध्याकाळचं शूट आहे, कारण की त्याला तयारी वगैरे केली, मम्मीकडे फिरायला पाठवून दिला मी. सो तो फिरायला गेल्याच्यानंतर म्हटलं पटकन आता घरची कामं आवरून घेते. सो होती ती भांडी घासली, इथे भात लावत आहे. भात लावल्याच्यानंतर मग चपाती केली. त्याला ॲटलीस्ट दूध चपाती तरी खाईल, कारण की त्यांनी संध्याकाळी बिलकुल काहीच नाही खाल्लं, फक्त दूध पिलं. सो म्हटलं ॲटलीस्ट दूध चपाती तरी खाईल. सो मग इथे म्हटलं चपाती करून घेते पटकन. माझ्या अवताराला इग्नोर करा, कारण की केस बांधायलासुद्धा वेळ नाही, इतकं घाई होते माझी. कारण की तो एकदा रडायला लागला की विषय संपला, बस मग त्याला घेऊन बसायचं. आणि तो जरा बऱ्यापैकी खेळत होता, म्हणून आज ॲटलीस्ट मला थोडासा तरी वेळ मिळाला. मग मी सिमरनला बोलवून घेतलं हेअर स्पा करण्यासाठी, कारण की स्वतःसाठी असा वेळ मिळतच नाही. 2-2.5 महिन्यानंतर आज मी हेअर स्पा करत आहे. देन हेअर स्पा केल्याच्यानंतर मग गणू खेळतच होता, तर गणू पडला 2 पायऱ्यावरून डायरेक्ट खाली. सो आम्ही घाबरलो सगळे, म्हणून त्याला डॉक्टरकडे घेऊन गेलं. आणि थोडं सर्दी पण आहे, तर म्हटलं एकदा दाखवूनच यावं. सो घरी आल्याच्यानंतर बघा किती वाजल्या, तरी पण अजून जेवणाचा ठाव ठिकाणा नाही आहे माझ्या. आणि तो खेळतोय. सो त्यांनी आत्ता पण तो जेवलेला नाही आहे, असाच आहे दुधावरती. तर म्हटलं जाऊ दे, त्याची कदाचित तोंडाची चव वगैरे नसेल म्हणून. सो कधी झोपेल काय माहीत नाही. तर आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.